सगळीकडे झाडच झाड आहे, त्यामुळे एकदम एक म्हणतात ना एक मोकळा श्वास, एक छान असं ऑक्सिजन मिळतंय. भारी वाटतं, फ्रेश वाटतं सकाळी सकाळी. हा रस्ता सरळ महाबळेश्वरला जातो, पाचगणी महाबळेश्वरला. आपल्याला मे बी या साईडला जावं लागेल, मोरांच्या शोधात. मोरांच्या शोधात एखादा कोला नको यायला म्हणजे झालं. काय वाटतं? लेट्स सी. मोर दिसतो का कोल्हा? बघू शकता छान सूर्योदय झालाय. जय सूर्यनारायण. जिथे मोर येतात तिथपर्यंत तर मी आलो आहे, पण मोर काही दिसत नाही. आले नाही मे बी, हरकत नाही. आपण सनराईज बघितला. 5 दिवस आहे माझ्याकडे अजून. लेट्स सी. तोपर्यंत आले हे परत येऊ, परत बघू. अजून आहे होप, एक थोडा वेळ परत वेट करतोय. लेट्स सी. पण आले तर भारीच आहे. तुम्ही बघू शकताय, मी वरती आलोय, म्हणजे भरपूर वर आलोय. तर बघू शकता एकदम बेस्ट आहे. सगळीकडे एकदम शांतता आहे, काहीच नाही, फक्त चिवचिवाट पक्ष्यांचा. छान ऑक्सिजन आहे, खूप सुंदर वाटतं. मी 10-20 मिनटं, म्हणजे मे बी अर्धा तास झाला असेल मी तिथेच बसलोय. छान, काही डोक्यात विचार नाही, काही नाही, शांतता. बस सूर्यनारायणाचं दर्शन झालं छान. म्हणजे त्यांनी एकदम छोट्याशा बारीक कडेपासून पूर्ण सूर्य आज मला दिसला. हे माझं भाग्यच म्हणेल मी. सो छान वाटतंय. तुम्ही पण असं कुठेतरी जावं. काय आयुष्य आहे ना, हो ना. अनिश हाय. तर आज चाललोय जिम मारायला. ते क्लब हाऊसमध्येच एक जिम आहे. तर हे लिटरली 5 दिवसाचं आमचं असणार आहे रुटीन. तर आज जस्ट 1 दिवसाचं दाखवतो. हे 5 दिवस आम्ही रोज संध्याकाळी येणार इथे, आणि थोडंसं वर्कआउट केलं, थोडंसं बरं वाटलं ना, गॅप नको परत. चला तुम्हाला दाखवतो जिम कशी येतली. हाय श्लोक, हाऊ आर यू? गोप्रो सानिश वर्कआउट करतोय. भावी पुणेश्री आणि भाऊ बाबूल. आणि हे आमचे मित्र, नवीन मित्रमंडळी. हा श्लोक, श्लोक हाय. आणि हा भाऊ स्पंदन.
चला करा करा वर्कआउट तुम्ही बरं. वर्कआउट डन. आता मोर पाहिलं. मोर सापडले आम्हाला आमच्या गाडीच्या इतक्या जवळ. इतक्या जवळ मोर आहेत आमच्या. गाडी बंद कर. बंद कर गाडी. बंद कर. बंद कर. काय तर थांबायचं पिसरा फुगेपर्यंत. कसे आहेत ना मोर. आमचे एक नातेवाईक आहे गावातच राहतात, तर त्यांना भेटायचं आज नियोजन आहे. चला. आलो नातेवाईकांवर. एकदम जुना वाडा आहे. ना कुठे आलो आपण. मोती चौक. हे आपले कोण लागतं. हे आते भाऊ लागतील. आमच्या आते भाऊ. आमच्या वडिलांच्या आते भाऊंकडे आलेलो आहे. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आम्ही झालोय फ्रेशन अप. एकदम सगळेजण चकाचक तयारी वगैरे केली. जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की माझा भाचा तो मगाशी काही शॉपिंग करायला होता. जेवढे आतापर्यंतचे ब्लॉग केले आहेत त्यांनी सगळे एडिट केले आहेत आणि त्याचं या ब्लॉगच्या संदर्भातून त्याचं थँक्स मला म्हणायची इच्छा आहे. त्याला थँक्यू सो मच. तू आमच्यासाठी एवढे ब्लॉग्स केले. आणि आज आमच्या ताईसाहेब आम्हाला चाललंय कुठेतरी घेऊन जेवणासाठी. तर कुठे चाललं पाहिजे आता ते. आपण ना आता मस्तपैकी सिद्धगिरीमध्ये जाणार आहे जेवायला. आणि सिद्धगिरीमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही छान मिळतं आणि अगदी जवळ आहे आपल्याला इथून. ते जाण्यासारखंच आहे. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आपण चालत पण जाऊ शकतो आणि मस्त जेवण मिळतं. आम्ही सगळे व्हेज खाऊ. बाकीचे ज्यांना नॉनव्हेज खायचं ते नॉनव्हेज पण खातील. पण नॉनव्हेज स्पेशल मिळतं तिथे. सगळे जे फिल्म इंडस्ट्रीतले मराठी ॲक्टर ॲक्ट्रेस तिथे खूप जण येतात तिथे जेवण्यासाठी. आणि असे बॉडी बिल्डर वगैरे पण येतात बरं का तिथे जेवण्यासाठी. आणि तिथे जे भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, हे सगळं छान जेवण असतं. आणि नॉनव्हेज तर खूप सुंदर मिळतं आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतं. तर मग यांना म्हटलं सगळ्यांना की सगळ्यात पहिला तर तुम्ही आलाच आहात इथे, आपण सिद्धगिरीमध्ये जाऊया. क्या बात आहे. खूप भारी प्लॅन आहे. आणि तुम्ही बघू शकता आमचे जिजाजी पण आमच्याबरोबर आहे. तर जिजाजी थोडं हॉटेलबद्दल सांगतील कारण ते इथे खूप वेळेस गेले हॉटेलला. तर जिजाजी जरा सांगा थोडं हॉटेल कसं आहे काय. हॉटेल एकदम छान आहे. पहिलं त्यांनी मध्यंतरी त्यांचं रिनोव्हेशन होतं त्यामुळे बंद होतं. रिनोव्हेशन नंतर मस्त त्यांनी सेटअप केलेलं आणि आतमध्ये आता थंड वाटतं. क्या बात आहे. म्हणजे असं नॅचरल आणि स्पेशालिटी तर नॉनव्हेज आहे त्यांची. आणि तांबडा रस्सा, पांढरा रस्सा मिळतो त्याच्यावर. नंतर आईनी सुद्धा पैता, आईनी जर का हवं असेल ते सुद्धा आहे त्याच्यावर. आणि स्पेशल आहे त्याची मटन थाळी. खूप छान आहे. एकदम मस्त आहे. डन. सगळ्यांना तर नक्कीच आवडेल त्याची. आणि व्हेज सुद्धा फेमस मध्ये व्हेज मध्ये तिथं मटर ग्रीन पीस मसाला ते फेमस आहे. चला बघ आम्ही निघालो आता जेवायला. लेट्स गो. सर लिहू क्या या ना भाई लेता ना मेरी जान.
कशी टेस्ट? अप्रतिम आहे, एक नंबर बघ. जेवण करावं लागेल शिवाय. जिजाजी भिडा. चलो बैठो. हा ना, कसं आहे? कसं आहे? एकदम मस्त. कसं आहे बेटा? आवडलं? पण तू तर नुसतं सूप पिते, चिकन नाही खातेस. खाणार आहे ना? गुड. बढ़िया. थैंक यू. सिद्धगिरीने खरंच सिद्ध केलं. एक नंबर जेवण आहे, खूप छान आहे. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीवर नक्की यावं. सिद्धगिरी हॉटेल एक नंबर. ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला. आणि खरं सांगायचं तिथली हॉस्पिटॅलिटी एक नंबर आहे. सर्विस चांगली, हायजीन मेंटेन आहे आणि एकदम पारंपरिक पद्धतीचं हॉटेल आहे. सो नक्की विजिट करा सिद्धगिरी हॉटेल. व्हेरी गुड. आता घरी पोचलोय, घराच्या इथे. खूप टायर्ड आहे, सकाळपासून ट्रॅव्हलिंग करून थोडासा नाही का असं थकलो आहे. छान जेवण झालं आहे, आता मस्त पडी घेतो, असं झोपतो. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून नाही केलं असेल तर. मी बघतो तुमचा भरभरून प्रतिसाद मला मिळतो आहे, पण अजून प्रतिसादाची गरज आहे. सो प्लीज तेवढं करा आणि थँक्यू आणि गुड नाईट.